होमिओपॅथीचं मेडिसिन हे पेशंटच्या केस हिस्ट्रीवर जास्त डिपेंडंट आहे. वी ट्रीट द मॅन इन डिसीज, वी डोंट ट्रीट द डिसीज इन मॅन. HHF म्हणजे काय? माझ्यासाठी माझं HHF सर्वस्वच आहे. साबुदाण्याच्या गोळ्या गोड गोड ज्या लागतात त्यांनी खाऊन डायबिटीज कसा बरा होतो? होमिओपॅथी पोटात गेल्यानंतर काम नाही करत, डायरेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टम थ्रू काम. नमस्कार, मी राधिका आणि कॅमेराच्या पाठी बसलेले देवेंद्र. आम्ही दोघेही तुमचं मनापासून स्वागत करतोय आपल्या नव्या कोऱ्या पॉडकास्ट चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गप्पांच्या गावात. तर आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत होमिओपॅथी कन्सल्टंट. हो, बरोबर ऐकलं, साबुदाण्याच्या गोळ्या औषध रूपात जे आपल्याला देतात तेच डॉक्टर म्हणजे होमिओपॅथी कन्सल्टंट डॉक्टर मयुरेश महाजन. चला तर मग आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. नमस्कार सर, गप्पांच्या गावात तुमचं मनापासून स्वागत करते. तर होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय? होमिओपॅथी म्हणजे माझ्यासाठी जर तुम्ही विचारलं तर माझ्यासाठी सर्वस्व आहे होमिओपॅथी, आणि मी होमिओपॅथीला माझं दैव समजतो. आता लोकांसाठी होमिओपॅथी म्हणजे एक उपचार करण्याची एक इट्स वन ऑफ द थेरपी, एक थेरपी आहे. जसे ॲलोपॅथी आहे, आयुर्वेद आहे, युनानी आहे, तसे एक होमिओपॅथी आहे. आणि होमिओपॅथीमध्ये पेशंटचं जे आहे ना ते इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणतो. म्हणजे त्याला काय म्हणतात, 10 समजा सर्दीचे पेशंट, तुम्ही कुठलाही डिसीज घ्या, तुम्ही सर्दीपासून कॅन्सर घ्या किंवा सर्दीपासून तुम्ही ॲपेंडिसायटिस, कुठलाही आजार घ्या, निमोनिया घ्या. चला, निमोनिया म्हणजे सगळ्यांना माहिती असलेला आजार घ्या. पण निमोनियामध्ये जेव्हा ताप येतो त्या 10 पेशंट समजा आपण घेतले तर 10च्या 10 पेशंटमध्ये निमोनिया बरोबर काही लक्षणं आहेत ते इम्पॉर्टंट असतात. फॉर एक्झाम्पल, समजा काही पेशंट निमोनिया बरोबर त्यांना कफ बाहेर पडत नाहीये, काही जणांचा कफ आत राहिलाय, काही जणांच्या छातीत दुखतंय, काही जणांचं दुखत नाहीये, काही जण खूप घाबरलेत. निमोनिया म्हटलं की अरे मेलो 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 अशी असणारी लोक असतात. आणि काही जण असतात ते जाऊ दे, काय असू दे, निमोनिया झालाय ना, होऊन जाईल. तर प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव, वेगवेगळी लक्षणं असतात. आणि म्हणून प्रत्येक रुग्णाचा त्याच्या लक्षणाच्या अनुषंगाने आम्ही औषध देतो. फॉर एक्झाम्पल, एखादा कफ आहे तो तसा कफ असा स्टिकी आहे, म्हणजे चिकट आहे, काही जणांचा पटकन बाहेर येतो, काही जणांचं डोकं खूप दुखतं, काही जण नाही दुखत, काही जण असे वागतात, काही जण नाही वागत, काही जण घाबरतात. का घाबरतो, मी मरणार मी मरणार. काही जण कटकटे असतो, अख्ख्या त्या समोरच्या अख्ख्या खानदानावर नुसतं रात्रंदिवस नकोसं करून ठेवतो. काही जण असतात बेचारी म्हातारी माणसं, बोलत जाऊ दे का तू झोप, मी बघीन माझं काय. ते एवढ्या वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांना एकच औषध कसं लागू पडेल? त्याच्यासाठी होमिओपॅथ डॉक्टर जो असतो त्याला त्याची व्यवस्थित लक्षणं बघून त्याचा एक ग्रुप बनतो. आणि तो ग्रुप बनून जे औषधं जे असतात ते सगळं कव्हर केलं पाहिजे. मग समजा एक माणूस आहे तो खूप रागीट आहे, खूप दादागिरी करतो घरामध्ये, त्याच्या छातीत दुखतंय, त्या तापही आहे, कफ चिकट आहे, आणि मग त्याचं एक औषध वेगळं राहील. एक माणूस आहे त्याला पण निमोनिया झालं, पण निमोनियामध्ये काय आहे तर तो बिचारा गरीब आहे, तो सगळ्यांचं ऐकतो, गपचूप काही जे मिळतं तोंडात औषध घ्या खातो. काही जण असं मान नाही खायचं, फेकतात वगैरे औषधं, म्हातारी माणसं. असं होतं ना, मग त्याचा स्वभाव पण बघितला जातो, त्याचे लक्षणं बघितले जातात, आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळं औषध दिलं जातं. पण आजार एकच असतो. निमोनिया सगळ्यांना एकच औषध आमच्यात नसतं. जसं कसं एक एक्सरे निघाला, निमोनिक पॅच निघाला की आपण एक अँटीबायोटिक देतो, थँक्यू व्हेरी मच, झालं. तसं आमचं नाही, आमचं पॅच आहे ठीक आहे, मग त्याच्यामध्ये तुला काय त्रास होतो, मग तुझं लक्षण काय आहे वेगळं, असं काय आहे जे बाकी इतरांपेक्षा वेगळं आहे, ती होमिओपॅथी. आणि म्हणून होमिओपॅथीमध्ये म्हटलं जातं की ह्यांचा आजार मुळासकट निघून जातो. त्याचं कारण आहे की ते औषध फक्त त्याच माणसाला दिलं झालंय. ते औषध जर मी ह्या पेशंटला निमोनिया आणि जर ह्याचं औषध मी हिला देतो, हे कदाचित लागू पडणार नाही, कारण ह्याचा स्वभाव वेगळा आहे, ह्याचा स्वभाव वेगळा आहे. तर त्याचं जे त्याला ते आमचं मेन गुणधर्म आहे, इंडिव्हिज्युअलायझेशन. दिस इज व्हॉट, म्हणजे होमिओपॅथी तुम्ही म्हटलं तर काट्याने काटे काढणे म्हणून नाव होमिओपॅथी, म्हणजे होमो म्हणजे सिमिलर, अशी पॅथी जी
तेच लक्षणं त्याच औषधामध्ये जी दिसतात तीच त्या रुग्णामध्ये दिसली पाहिजेत आणि तेच सिमिलिमम मॅच जेव्हा होतं तेव्हा असा पेशंट बरा. त्यामुळे डॉक्टरनी नीट विचारपूस केली पाहिजे त्या पेशंटच्या सगळ्या सिम्पटम्स बद्दल. ओके, असं आहे. म्हणजे होमिओपॅथीचं मेडिसिन हे पेशंटच्या केस हिस्ट्रीवर जास्त डिपेंडंट आहे. डीप केस हिस्ट्री ज्याला आपण म्हणतो, जी सॉरी मी दुसऱ्या कुठल्याही पॅथीला चुकीचं समजत नाहीये, पण बाकी इतर पॅथींमध्ये त्याच्यावर भर दिला जात नाही. पास्ट मेडिकल हिस्ट्री, आमच्याकडे पास्ट डेंटल हिस्ट्री विचारतात, पण इथे तुमची पास्ट मेडिकल हिस्ट्री ही डिटेल विचारली जाते. याच्यासाठीही उपचार पद्धती वेगळी असू शकते असं मला वाटतं. काय झालं होतं का, आधी सारखी सारखी सर्दी होती का ह्याला, आणि मग सर्दी दबली गेली आणि मग निमोनिया झाला का, ह्याला अचानक पावसात भिजला आणि निमोनिया झाला, ह्याच्या घरामध्ये भांडण झालं आणि मग निमोनिया झाला, ह्याचा डिवोर्स झाला आणि मग ह्याला निमोनिया झाला. हे सगळं महत्वाचं आहे. म्हणून होमिओपॅथीमध्ये एक सेंटेन्स आहे इंग्लिशमध्ये, वी ट्रीट द मॅन इन डिसीज, वी डोंट ट्रीट द डिसीज इन मॅन. फॉर एक्झाम्पल, एका माणसाचा जर सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस म्हणून माझ्यासमोर आला तर सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस म्हणून तर मी औषध देत नाही. मयुरेशला सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस झालाय तर मयुरेशला हा माणूस कसा आहे त्याप्रमाणे आम्ही त्याला औषध देतो, त्याचे कॅरेक्टर्स काय आणि मग त्याच्यामुळे झालेला सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसला आम्ही औषध देतो. आज जे आपल्याकडे होमिओपॅथी डॉक्टर आले, डॉक्टर महाजन, ते HHF प्रेसिडेंट आहेत. आता HHF म्हणजे काय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, काय HHF म्हणजे, परत सांगतो, एक माझ्यासाठी माझं HHF सर्वस्वच आहे. परत सांगतो, नीट ऐकून घ्या. हॅनिमॅनियन होमिओ फोरम म्हणून एक फोरम माझ्या सरांनी ऑर्गनाईज केलं, फाउंड केलं. त्यांनी का केलं तर आम्हाला असं जाणवलं, माझ्या सरांना असं जाणवलं की होमिओपॅथीमध्ये क्षमता खूप जास्ती आहे. कॅन्सरपासून सर्दीपर्यंत सगळ्या आजारांना आपण औषध देऊ शकतो, खूप चांगलं ट्रीटमेंट देऊ शकतो, पण एक्झॅक्ट आहे ना ते जोपर्यंत एक्सपिरियन्स येत नाही तोपर्यंत ते समजत नाही असं म्हटलं जायचं आधी. तर माझे जे सर आहेत, डॉक्टर मिलिंदराव सर, जे आता ह्यात नाही आहेत, त्यांनी फार सोसलं ते की यार होमिओपॅथी मला शिकायची पण मला समजत नाहीये आहे. कधी कधी औषध लागतं, मस्त लागतं, पण जेव्हा कधी कधी समजत नाही मग तेव्हा काय करायचं, आम्ही कोणाकडे जायचं. मग त्यांनी एक इन्स्टिट्यूशन काढली, हॅनिमॅनियन होमिओ फोरम म्हणून. ओके. आणि त्या फोरममध्ये आम्ही आता जवळपास मोर दॅन 20,000 होमिओपॅथ्स आहोत. आम्ही एकत्र वेबिनार्स घेतो, आम्ही सेमिनार्स घेतो, आम्ही एकत्र येतो, आम्ही आमच्या सेमिनार्समध्ये केसेस शेअर करतो. शेअर केल्यानंतर आम्ही त्याच्याचा एक पूर्ण डाटा काढतो आणि ते एवढं सोप्या रीतीने केलेलं आम्ही की लोकांना होमिओपॅथी आधी ना जाम डिफिकल्ट वाटायची की यार करू की नको. मी एक होमिओपॅथ आहे, मी आता झालोय, आता पुढे काय, मी आता MBA करतो आणि कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये मी एक हॉस्पिटल मॅनेजमेंटचा कोर्स करतो, बस. याच्या पुढे होमिओपॅथ्स जात नव्हते आधी. आता HFने खूप जास्ती, मला सांगायला खूप आनंद पण वाटतो, अभिमान पण वाटतो की आम्ही गावागावातल्या डॉक्टर्सना आम्ही ट्रेन केलंय होमिओपॅथीमध्ये. आणि अतिशय नॉर्मल, म्हणजे ज्यांना होमिओपॅथी प्रॅक्टिस करायची जेवढी ताकद नव्हती ते आता अशा केसेस घेतात. आणि एक HF म्हणजे एक आमची एक टीम आहे आणि टीमचा जो मेन लीडर मिलिंदराव आहे, आम्ही सगळे मावळे होते त्यांचे. आणि आम्हाला त्या ऑर्गनायझेशन इतकं प्रेम आहे, कारण आम्हाला त्या ऑर्गनायझेशननी काय दिलं विचारलं तर आम्हाला त्या ऑर्गनायझेशननी आम्हाला एक कॉन्फिडन्स दिला की मी करू शकतो. जो मिलिंदराव या माणसाने आमचं बोट धरून आम्हाला होमिओपॅथी शिकवलंय, त्यांच्या क्लिनिकमध्ये त्यांच्या घरात बसून आम्हाला शिकवलंय. आणि त्यांचा जो वारसा आता आम्ही, म्हणजे ते आहोत आम्ही असं नाही, पण त्यांचा वारसा चालवायचा प्रयत्न करतोय. मी काही होमिओपॅथीची डॉक्टर्सची नावं नाही घेत, पण जळगाव, अकोला, खामगाव, शेगाव, नागपूर, अमरावती, जालना, कोकण, अख्खी पट्टी, बुलढाणा, म्हणजे सगळं, म्हणजे तुम्ही काय, हे जिकडे होमिओपॅथी नव्हती, नांदेड, बापरे, म्हणजे कितीतरी होमिओपॅथ्स आहेत आपल्याकडे ज्यांनी कधी विचार नव्हता केला मी होमिओपॅथी करू, आणि आता इझिली होमिओपॅथी प्रॅक्टिस करून त्यांचं चांगलं पोट भरतं. म्हणजे काय चांगलं, म्हणजे दे आर डुईंग व्हेरी वेल. नुसतं ब्रेड अँड बटर नाही, ब्रेड अँड बटर विथ जॅम, मस्का,
अँड बर्गर ओके. सगळं खात आहेत ते. असं म्हणजे असं एक होतं एक टाइम असा होता मॅडम की होमिओपॅथी करायची तर आपलं पुढे कसं होईल असं एक वेळ होती आमची. मी 97ला मी स्टार्ट केली प्रॅक्टिस. इट्स अराउंड 28 years ऑफ माय प्रॅक्टिस. पहिलं 2 वर्ष म्हणजे आम्हाला माहिती होतं की आम्ही काय कसं करतोय ते, पण होमिओपॅथीबद्दल एक खूप प्रेम ती होती. आणि आम्हाला माझ्या काकांनी, माझे काका डॉक्टर किशोर महाजन म्हणून माझे काका, सख्खे काका, त्यांची प्रॅक्टिस बघून बघून मी होमिओपॅथी केली. पण कुठेतरी मला असं वाटलं की अजून मला काहीतरी करायला पाहिजे. आणि मग माझं HF मध्ये मी जॉईन झालो. आणि तिकडे तर मला असे फॉर्म्युले मिळाले ना, तुम्हाला काय सांगू, की अरे असं पेशंट बोलला की ही रेमेडी होऊ शकते, असं पेशंट बोलला की ही रेमेडी होऊ शकते. मग होमिओपॅथी जास्ती सिम्प्लिफाय झालं. आणि ते काम आम्ही HHF मध्ये करतो. ओके. आणि मग काय होतं, आणि 3 Idiots मध्ये डायलॉग मला खूप आवडतो की ना, हम कमजोर स्टुडंट्स का हात नाही छोडते. ते HF मध्ये ज्यांना खरंच कॉन्फिडन्स कमी आहे, ज्यांना असं वाटतं की मला नाही जमणार, मला होईल का, माझ्याच्याने होईल का, होमिओपॅथी एवढी मोठी पुस्तकं मला कशी जमतील, अशा लोकांसाठी HF नक्की दरवाजे उघडे आहेत त्यांच्यासाठी. ओके. मग आता आपले जे व्ह्युअर्स मधले जे डॉक्टर्स आहेत, होमिओपॅथी आहेत, ज्यांनी जस्ट इंटर्नशिप सुरू केलं आहे किंवा पुढच्या वर्षी ते स्वतःचं क्लिनिक ओपन करणार आहे, अशा मुलांना, नवोदित होमिओपॅथी डॉक्टरांना जर तुमच्याशी ह्या HHF सोबत जुळायचं असेल तर आपल्याकडे काय मार्ग आहे? HHF चे आमच्याकडे खूप आमचं वेबसाईट्स आहेत. माझा नंबर जरी दिला तरी ते होऊन जाईल. मी काही नंबर्स पाठवून देतो खाली तुमच्या ह्याच्यात, की जे लोक होमिओपॅथी म्हणजे त्यांना फक्त शिकायचं असेल ना, तुम्ही की यार होमिओपॅथीमध्ये कसं आहे आमच्या HF मध्ये की ते दरवाजे नाहीत, नॉक पण नाही करायचं, डायरेक्ट आत एंट्री करायची. देर इज नो बेल, डोर बेल नाहीये. फक्त डायरेक्ट एंट्री केली की तुम्हाला, कारण HF नुसतं टाईप केलं ना तरी तुम्हाला सगळं माहिती पडेल. एवढं तुम्ही म्हणाल की हा HF एवढं काय करतोय, तर HF हे आमचं आयडेंटिटी झाली. मयुरेश महाजन HHF असंच झालंय ते. म्हणजे HHF म्हटलं की मयुरेश महाजन आलाच पाहिजे. एवढं आमचं त्याच्यात ते बॉन्डिंग झालंय. आणि त्यात मी असे एक नाही, असे तुम्ही विचार करा, असे 20,000 लोक आहेत आमच्याकडे जे इतके अटॅच आहेत HHF साठी. आपल्या व्ह्युअर्सला सांगू पाहते, जे होमिओपॅथी डॉक्टर हा व्हिडिओ बघतायत त्यांना जर HHF सोबत जुळायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक्स देते, तुम्ही सरांपर्यंत पोहोचू शकता. सर, आता पुढचा जरा प्रश्न इंटरेस्टिंग आहे आणि बघणाऱ्यांमध्ये काही लोकांना तो खुपणार आहे, पण जे BHMS केलंय पण तरी ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करतात, अशा डॉक्टरांना तुम्ही काय सांगाल? अशा डॉक्टरांना काय सांगाल, कसं आहे, आता खरंच होमिओपॅथी प्रॅक्टिस करणं एवढं सोपं नाही. आणि कसं असतं ना, आई वडील एक त्यांच्या जीवनभरांची पुंजी त्याच्यात टाकतात मुलाकडे, आणि मग ते होमिओपॅथीकडे कॉलेजमध्ये जातात. ऑफकोर्स त्यांना ॲलोपॅथी करायचं असतं, आपल्याला मार्क्स नाही मिळत, मग आपण MBBS नाही तर मग आपण होमिओपॅथी करतो, ॲग्री. पण आई वडील एकदा डॉक्टर झाला ना, जसा मुलगा इंजिनियर होतो तसा डॉक्टर होतो. दोघांची फी स्ट्रक्चर पण सेमच आहे आणि बुद्धीची कॅपॅसिटी पण तेवढीच आहे. प्रॉब्लेम कुठे होतो, इंजिनियर मुलगा आला की लगेच पगार चालू होतो. आणि ह्यानी काय करायचं, होमिओपॅथीसाठी तुम्हाला थोडा वेळ अभ्यास करण्यासाठी घालावा लागतो, अंडरस्टँडिंगसाठी घालावा लागतो. कुठल्या तरी एक इन्स्टिट्यूशन, आमचं जसं HHF आहे तसं तिकडे जाऊन तुम्हाला एक 6 महिने 8 महिने घालवावे लागतात, शिकावं लागतं. आणि त्याच्यानंतर मग पेशंट्स चालू होतात. आता प्रॉब्लेम कुठे होतो, ॲलोपॅथीमध्ये कसं होतं, तुम्हाला वेटिंग टाइम 0 आहे. तुम्ही काढलं क्लिनिक की एखादा टिटॅनसचं इंजेक्शन घ्यायला तरी काय प्रॉब्लेम येणार नाही, माणूस लगेच येतो. पण होमिओपॅथीमध्ये समजा मी आलो तर ह्याच्याकडेच का जाऊ हा प्रश्न इकडे असतो पेशंट्सकडे, की हा नवीन ह्याला एक्सपिरियन्स असेल का. ॲलोपॅथीमध्ये इंजेक्शन घ्यायला काय कुठे पण घेऊ शकतो, आणि मग हळूहळू मग ते ट्रेंड, आणि मग त्यांचं ॲटलिस्ट ब्रेड अँड बटर चालू राहतं. त्यांना जर तुम्ही मला विचारलं, माझ्या मनापासून असं असेल की होमिओपॅथी ॲलोपॅथी देता तर द्या, पण त्याच्याबरोबर तुम्ही एक पुढे तुमची अभ्यास करून होमिओपॅथीची पण द्या, असं माझा आग्रह राहील. कारण माझ्याकडे असे डॉक्टर्स आहेत HHF मध्ये की ज्यांनी ॲलोपॅथी 250
पेशंट दिवसाला बघणारे लोक आहेत, 250 लोक म्हणजे. आणि होमिओपॅथी बघून त्यांना असं वाटलं, अरे कसम मी पण करू शकतो. आणि त्यांनी जीपी सोडली आणि होमिओपॅथी चालू केली आणि ते आता खूप खुश आहेत. अरे वा. कारण कसं असतं, क्रोसिनने ताप उतरला तर अरे वा ताप उतरला एवढंच, पण जेव्हा एक होमिओपॅथीची गोळी तोंडात टाकतो आणि जेव्हा ताप उतरतो ना, ते इथे जे वाटतं ना, त्याची फिलिंग आम्ही सांगू नाही शकत. मी अनुभवलंय. आनंद मिळतो इथे डॉक्टरला, अरे यार काय केलंय आता. तर ती एक मजा आहे ना, त्याच्यासाठी तरी तुम्ही एक होमिओपॅथी गोळ्या देत राहते. ॲलोपॅथी द्या ना, काही प्रॉब्लेम, पण त्याच्यावर तुम्ही शक्यतो नका देऊ. पण जर तुमच्या आता काय होतं, 6 वर्ष प्रॅक्टिस करतात, 9 वर्ष प्रॅक्टिस करतात, मग त्यांनी अचानक काय करणार, त्यांचे पण EMI आहेत, त्यांचं पण आहे. मग त्यांना मी हा सल्ला देईन नक्की की तुमच्याकडे होमिओपॅथीचा एक मोठं वेपन आहे, त्याला पण वापरा, नक्की वापरा. आणि माझ्याकडनं मी तुम्हाला हा विश्वास देतो त्या सगळ्या डॉक्टर्सना की त्याच्यावर तुम्ही जर होमिओपॅथीची एक पुडी दिलीत ना, आणि त्याच्याने ज्या खोकला किंवा अस्थमा जातो, त्यात जी मजा इथे येईल ती कशानेच नाही. ओके. आपला पुढचा प्रश्न म्हणजे साबुदाण्याच्या गोळ्या गोड गोड ज्या लागतात त्यांनी खाऊन डायबिटीस कसा बरा होतो? त्या कॉन्टेंट जो तुम्ही त्याच्यामध्ये औषध टाकताय ते शुगर असतं का, असा गैरसमज आहे बघणाऱ्यांचा. शुगर असू दे, शुगर जरी आहे, ते त्या ज्या गोळ्या बनवल्या गेल्या तर त्या साखरेच्या सारख्या, साखर नसते पण साखरेसारख्या असतात. आता ते फुल एक अख्खा फार्मसी म्हणून एक आम्हाला सब्जेक्ट, होमिओपॅथिक फार्मसी म्हणून मोठं, ते काय त्यात आपल्याला जायचं नाहीये. गोड असतात, चवीला गोड असतात एवढं नक्की, पण त्या बनवल्या कशाला असतात ना, त्याच्यावरती आम्ही जे औषध टाकतो ना, त्याचं मस्तपैकी आत वरती एक ऍडझॉर्बंट असतं. ऍडझॉर्ब म्हणजे वरच्या गोळ्यांच्या बाहेर ते औषध बरोबर रिव्हॉल्व होत असतात. ओके. आणि ते तुम्ही जिभेवर टाकतात ना, तसं तुम्ही तोंडात टाकल्यानंतर इथे टाकून नशा जाणते ना. होमिओपॅथी पोटात गेल्यानंतर काम नाही करत, डायरेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टम थ्रू काम करत. म्हणून ते आपण जिभे खाली ठेवायला सांगतो. अच्छा. आणि तुम्ही डायबिटीस विचारलात म्हणून सांगतो, लोकांना माहितीच नाहीये, मोठ्या मोठ्या एज्युकेटेड लोकांना माहिती नाहीये की जेव्हा तुमच्या आयुष्यातला गोडवा जातो ना, तेव्हा डायबिटीज होतो. लोक काय करतात, आयुष्यात सगळ्याच्या मागे धावतात. मला हे, मग मी हे करीन, आधी मी घर घेईन, मग मी फॉरेन टूर करेन, आधी मी घर घेईन मग लग्न करेन, आधी मी हे करीन मग मुलांना जन्माला घालेन, मग आणि तो आधी मी सेटल होईन आणि मग सगळं करेन. त्या सेटलमेंटच्या भानगडीमध्ये ते स्वतःच्या आयुष्यातलं सगळं मजा घालून बसतात. आणि मग त्याच्या मागे लागत 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 बॉडी कुठे ना कुठे आयुष्यातला गोडवा सोडून देते, मग होते डायबिटीस. आता फॉर एक्झाम्पल, सर्वात जास्ती डायबिटीसचं कारण आहे हवे तसे पैसे न मिळणं. आता हे तुम्हाला थोडंसं कॉन्ट्रास्ट वाटेल, पण ह्याच्यावरती आम्ही पुस्तकं पण लिहिली की मी एखाद्या शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले, माझे पुंजी जेवढे, आणि शेअर मार्केट डुबलं खाली. आता काय होतं, आता कसं होणार माझ्या मुलांचं कसं होणार, बापरे माझ्याकडे आता पैसेच नाही, मी कसं मॅनेज करणार, आयुष्य कसं होणार. गेलं थरथर 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 तुमच्या आतमधले जे इन्सुलिन सेल्स असतात ना, ते सगळ्या वापरल्या जातात आणि मग बॉडी इन्सुलिन डिमांड करते बाहेरून, ती शुगर वाढते. आम्ही विचार करतो, पेशंटचा विचार करतो. आता किती लोक आहेत की काही जणांचं ठीक आहे, पैसे गेले तर गेले, एवढं वाटतं, पण वाईट एवढं नाही वाटत. पण काही जण बापरे संपलं, आयुष्य संपलं, 500 रुपये गेले तरी त्यांना असं वाटतं 5 लाख रुपये गेले. असे लोक आहेत की नाही? अशा लोकांना डायबिटीज होण्याची लक्षणं सर्वात जास्त. ओके. जे दिल मांगे मोर म्हणून एक प्रकार आहे, जेवढं जास्ती तुम्हाला हवं तेवढं डायबिटीज होण्याची लक्षणं जास्त. डायबिटीज झाल्यानंतर तुम्हाला पहिलं लक्षण काय माहितीये, जास्ती खावंसं वाटतं, जास्ती प्यावंसं वाटतं. म्हणजे काय, तहान जास्ती, भूक जास्ती, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी हव्याशा वाटतात. एक लक्षण जर तुम्हाला आजच सांगतो, डायबिटीज मध्ये जर तुम्हाला वाटलं की नाही आज माझ्या गरजा मी जर आत्ताच कमी केलं ना,
डायबिटीज होण्याचे चान्सेस खूप कमी होते. ओके. होमिओपॅथी औषधी टाकल्यानंतर ते ओव्हर एक्स्ट्रा एफर्ट्स असतात, मला हे पाहिजे, मला हे पण पाहिजे, मला ते कमी होतं. हा 2 BHK वरनं 3 BHK जायचं. 2 BHK ची मजा तर घे. तू मस्त 2 BHK मध्ये बसून त्या फ्लॅटची मजा न घेता 3 BHKच्या फ्लॅटमध्ये मी कधी जाईन या गोष्टीची मजा घालून तिकडचा विचार करत करत शुगर वाढून घेतो. धिस इज डायबिटीज. मग औषध दिल्याने काय होतं? औषध दिल्याने जो मोह आहे ना तुमचा तो मॉडरेट लेवलमध्ये येतो आणि मग असं वाटतं ठीक आहे. ओके. जिथे समाधान तिकडे हेल्थ आहे, असमाधान जिकडे आहे तिकडे आजार आहे. आणि होमिओपॅथी असमाधानापासून समाधानापर्यंत आणण्याची क्षमता आहे. ओके. म्हणजे डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो होमिओपॅथीमुळे. गोळ्या टाकून फक्त मॅडम हा मोठा पॉडकास्ट असल्यामुळे आपण सगळीकडे जाणार आहे, लोकांना गैरसमज पण नको व्हायला. आणि लॉंग टर्म, आता समजा मी 12 वर्ष इन्सुलिन घेतोय, त्या शरीराला इन्सुलिनची सवय झाली. उगाच मोठमोठे क्लेम्स मी नाही करणार, पण मी प्रयत्न नक्की केलेत आणि काही जण बरेही झालेत, काही जणांना नाही झालं बरं. उगाच आपण क्लेम्स करू आणि मग त्यांच्या जीवावर आपल्याला खेळायचं नाही. पण असे क्लेम्स करून पण असे बरे झालेले पण आहेत. अच्छा, म्हणजे त्यांचं इन्सुलिन सुटलं, इन्सुलिन बंद झालंय. बापरे. असंही होतं. अरे वा. आणि असं एक ना, आमच्याकडे असे सांगतो ना, हजारात होमिओपॅथ्स ज्यांनी अशी इन्सुलिन बंद केलेले आहेत. एक्झॅक्ट कारण कळलं ना तर झालं का. त्यासाठी पेशंटनी, हे फार इम्पॉर्टंट आहे, पेशंटनी होमिओपॅथी डॉक्टर समोर पूर्णपणे ओपन व्हायचं. राखून ठेवून जर बोललात तर मग आम्ही होमिओपॅथ्स काय नाही करू शकतो. डॉक्टर साहेब, माझी सून आहे ना डॉक्टर, तर तिनं खूप त्रास देते मला, असं बोलायला हिंमत लागते. येस. जो बोलतो बरा होतो, जो बोलत नाही सगळं मस्त आहे. एकंदरीत सगळंच, म्हणजे रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम असेल तर लपून. माझी बायको डॉक्टर, लग्न करून पछतावलो असं कोण बोलूच शकत नाही ना. पण 1 to 1 ज्या विचारलं तर सांगू शकता तुम्ही. मनातल्या गोष्टी सांगा. ज्या गोष्टी मनात घर करतात त्याच तुम्हाला आजारी पडतात. आणि कसं आहे, हसायला आनंदाच्या गोष्टी आपण 2 मिनिटात विसरतो. समजा आज मी पिकनिकला गेलो, अरे मजा केली आलं, दुसऱ्या सकाळी उठल्यानंतर ती मजा विसरून जातो आपण एका दिवसात. पण एक दुःख झालं तर आपण 8-8 वर्ष त्या दुःखात रेंगाळतो. असं तुम्हाला वाटतं की नाही? प्रेक्षकांना विचारा. 100%. सुखाच्या गोष्टी 2 मिनिटात विसरतो, पण दुःख 10-10 वर्ष टिकून ठेवतो. इथे होमिओपॅथी काम कर. अशी गोड गोळी तोंडात टाकली की त्याची नर्व्स मध्ये जाते आणि त्या गोळीमध्ये जर त्या लक्षणं त्या गोळीमध्ये असतील तर ते दुःख तुमचं पूर्णपणे नलिफाय होऊ शकतं. एकदा दुःख नलिफाय झालं की तुमचे शरीर पण आजार बरे होतात. असं होमिओपॅथी काम करतं. येस. अति अपेक्षा म्हणजे डायबिटीस, ओव्हर पाहिजे म्हणजे डायबिटीस, अति मोह म्हणजे डायबिटीस. खाणं बघा ना, पाणी पिऊन पण तहान भागत नाही, हे सिम्पटम. म्हणजे किती मिळालं तरी त्याची अजूनपर्यंत मला अजून काहीतरी कमी पडत आहे, ही फिलिंग आहे ना. म्हणून काय होतं, लोअर मिडल क्लास लोकांना डायबिटीस का नसेल? म्हणजे रस्त्यावरचे बेगर्स असतात त्यांना पण शुगर तुम्ही चेक करा, नॉर्मल असते, कशी काहीच नाही त्यांच्याकडे खायला प्यायला. कारण ते आजच्या दिवसाचा विचार करतात. आणि आपण 7 वर्षानंतर काय करूया, 12 वर्षानंतर माझं काय असेल, अरे किती विचार आणि किती प्लॅनिंग. द मोर यू प्लॅनिंग इज अ डिसीज, परफेक्शन इज अ डिसीज. आणि किती पाहिजे आहे, मर्सिडीजची अपेक्षा मी पण करणार, का नाही करावी, पण नाही मिळाली म्हणून मी खूप रुसून बसणार. डायबिटीस. त्या मागे लागा, पण आयुष्यातलं डबा, जेवण, झोप, स्वतःची वेळ, स्वतःचा मी टाइम, एक्झरसाइज, ब्रेक, वेकेशन्स, हे सगळं करून तुम्ही कामाला मागे, तुम्ही काय करता, तन मन धन सगळं विसरता आणि तुम्ही एका गोष्टीच्या मागे, पैशाच्या मागे लागता,
डायबिटीस. टेक युअर माझं 12:30 जेवणाचा टायमिंग गेला खड्ड्यात. एक माझा क्लायंट गेला तरी चालेल, मी जेवणार आता. डायबिटीस नाही होणार. जाऊ दे, आयुष्यभर जेवायचंच आहे. जेवतंय काही जेवणासाठी जन्माला आलं का, पैसे कमवण्याला येऊ दे, किती येतात तेवढे कस्टमर्स येऊ दे. डायबिटीस, दिस इज सेडेंटरी लाईफ. ओके. रात्री 2 वाजता झोपू रे, चालायचं नाही. आधी विहीर होती काढायला पाणी, आता बटन दाबले की कडकड कडकड पाणी. बॉडीला कुठे आहे वरवंटा होता म्हणून. हा, सगळं आता मिक्सी मध्ये होतं सगळं. अगं पीठ बनवायची लोक जात. कुठे होते आजार तेव्हा? इलेक्ट्रॉनिक सायन्स आलं आणि सगळं सेडेंटरी झालं. ठीक आहे, दिस इज वन. फायनान्स तर सगळ्यांनाच कमी पडतो, गरिबांना पण असतो, पण तरी त्यांना कधी शुगर नाही, कारण ते बघत नाहीत. ते बोलत आजचा दिवस मस्त काढू बस. नेव्हर सफर फ्रॉम डायबिटीस. जेवढे स्वप्न अति बघायला प्रयत्न करा तिकडे डायबिटीस. सर, पुढचा प्रश्न, लॉज ऑफ सिमिलर म्हणजे काय? लॉ ऑफ सिमिलर हाच तर असा एकमेव हे आहे, लॉ आहे जो बाकीच्या पॅथीजमध्ये नाही आहे. फॉर एक्झाम्पल, तुमच्या हातामध्ये काटा रोचलाय आणि आत घुसला, एकदम आत घुसला, तो काढता येत नाही. तो तुम्ही हातोड्याने काढू शकणार नाही. तो तुम्ही एखाद्या सुरीने काढू शकणार नाही. तो तुम्ही एखाद्या कुऱ्हाडीने काढू शकणार नाही. तो कुठल्या आजार काढायला असा एक तसाच एक काटा असला पाहिजे जो तिकडे दुसऱ्या बाजूने घुसून तो काटा काढता येईल. म्हणजे काय, होमिओपॅथीमध्ये ना एक औषध असतं विच इज बेस्ड ऑन प्युअर हर्बल नाही म्हणता येणार, नॅचरल वे. ओके. ते डायल्यूट केलं जातं. अच्छा. सूक्ष्म पदार्थामध्ये जातं. म्हणून ते समजा मी आर्सेनिक औषध तोंडात घातलं तर ते काय, आर्सेनिक पॉइझन वेगळे आणि आर्सेनिकचे तुकडे लाखात तुकडे करून एक तुकडा, समजा मी एकदम लेमन टर्म्स मध्ये बोलतो, म्हणजे बाकीच्यांना कळायला पाहिजे म्हणून, की एक आर्सेनिकचा मॉलिक्यूल घेतला, त्याचे 1000 तुकडे नाही 10 लाख तुकडे केले तर किती छोटं होईल? एकदम मायक्रो, जो ॲव्होगाड्रोज नंबरच्या खालना जाईल. त्याच्यातला एक तुकडा. हे प्रूफ आहे आमच्याकडे. म्हणजे होमिओपॅथीची प्रूफ कुठे आहे तर IIT मध्ये. IITनी पेपर प्रेझेंट केलंय जिकडे यू कॅन फाइंड द मॉलिक्यूल ऑफ आर्सेनिक विच इज नॉट ऑन द मायक्रोस्कोप, बट देर इज अ प्रेझेन्स ऑफ आर्सेनिक ॲडमिनिस्ट्रेड टू द पेशंट. ते दिसतं इतकं, पण ते सूक्ष्म लेवल. पण ते सिमिलिमम म्हणजे कसं आहे, एक औषध आहे ते जे आम्ही पॉवर असं त्याला म्हणजे पोटेंटाइज केलं, आणि समजा मी एक नॉर्मल माणसाने खाल्लं तर त्याला म्हणतो आम्ही ड्रग प्रूव्हिंग. आता एक डीप आहे पण एक छोटंसं. तर त्याचे आर्सेनिक समजा हे मेडिसिन आहे, मग त्याची लक्षणं काय आहेत, आर्सेनिक मेडिसिनची लक्षणं काय आहेत, तर त्याला असं रेस्टलेस होतो, त्याला असं वाटतं मी आता जाऊन मरणार, जाऊन दे, पूर्ण अशा अंगाची आग होते, पण डोकं असं हे होतं, डोक्यात असं हे वेगळं वाटतं, शरीरात वेगळं वाटतं, आणि असं वाटतं मी आता मरणार. हा, घाम येतो, मला जुलाब होत आहेत. ओके, असं एक सिम्पटम आहे समजा आर्सेनिकचा. आणि मला डायरिया होतोय, जुलाब होतोय. आता हे आर्सेनिक मेडिसिनचं लक्षण आहे. तर उद्या एक माझ्याकडे पेशंट आला की त्याला पण असेच सिम्पटम्स येत आहेत, रेस्टलेसनेस, फिअर ऑफ डेथ, बर्निंग ऑफ बॉडी, आणि मिड डे म्हणजे रात्री 2 वाजता त्रास होतो त्याला. तर हा पेशंट जे सिम्पटम्स आहेत ते ह्या मेडिसिनला मॅच होत आहेत. मग हे 2 झाले ना तर ते औषध मस्त काम करतं. दॅट इज कॉल्ड इंडिव्हिज्युअलायझेशन. ओके. सिमिलिया एकदम सोप्यात सांगू मॅडम, तुमचा बँक अकाउंट तर तुम्ही मला सांगणार नाहीत. ओके, जीपे नंबर 4 नंबर असतात ना, 1 2 3 4. जर तुम्हाला आपलं अकाउंट उघडायचं असेल तर हे 4 नंबर टाकायला लागतात. एक जर नंबर चुकला तर उघडेल नाही उघडत. होमिओपॅथी तशी आहे. ओके. हा जो माझा 4 नंबर पिन नंबर आहे ना, पिन नंबर तो आणि हा औषधाचा पिन नंबर जुळला पाहिजे. जुळला तर ओके, जन्नत आहे, जन्नत. म्हणजे तुम्हाला सांगू का, पण त्यासाठी सिम्पटम पेशंटला पण नीट सांगावं लागतं, सगळं नीट. आणि हा होमिओपॅथी डॉक्टर त्याला पण नीट माहिती पाहिजे की हा जे 4 सांगतोय ते सगळे बरोबर लक्षणं घ्यायची. ह्याची लक्षणं उतरल्यानंतर जे औषध होतं ते
त्या लक्षणाला एवढी मॅच झाली पाहिजेत, ती पासवर्ड सारखी मॅच झाली पाहिजे. एकदा पासवर्ड लागला की आजार बरे होतात. की पेशंट बरा झालाच पाहिजे. त्यासाठी व्ह्युअर्सला सांगेल, वकिलांशी आणि डॉक्टरांशी कधी काही लपून ठेवायचं नाही, तरच तुमचे आजार बरे होऊ शकतात. क्या बात आहे. Yes. परफेक्ट. अक्यूट आणि क्रॉनिक डिसिजेसमध्ये होमिओपॅथीची काय उपचार पद्धती कशी आहे? खूप छान छान प्रश्न तुम्ही विचारताय. अक्यूट आणि क्रॉनिक. अक्यूट म्हणजे पटकन येतो, पटकन जातो. येस. कधी कधी तो जीव घेणाही असू शकतो. फॉर अक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शन. ओके. अक्यूट म्हणजे काय असतो, त्याचा एक लिमिटेड पिरियड असतो, 4 दिवस 7 दिवस, आणि तो येतो आणि कधी कधी औषध न घेताही जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल व्हायरल फिवर, पटकन येतो पटकन जातो. पण कधी कधी तोच व्हायरल फिवर माणूस जाऊ शकतो, एक्सपायर पण होऊ शकतो. डेंगी आहे, मलेरिया आहे. तेव्हा ते जे सिम्पटम्स आहेत पेशंटचे, जसे मी म्हटलं, ते परफेक्ट घेतले तर होमिओपॅथी तुम्हाला मी सांगू शकतो की 15 मिनिटात पेशंटचा पेन जाऊ शकतोय. आम्ही चॅलेंज घेतलेलं की किती सर्वायकल पेन असू दे, किती अॅक्यूट पेन, किंवा खूप आता समजा माझी खूप अंग दुखतंय की पोटात दुखतंय, गॅस झालंय, बापरे खूप ऍसिड झालंय, हे जे अॅक्यूट सिम्पटम्स आहेत, किंवा डॉक्टर हे असं मला कधीच नव्हतं झालं, पहिल्यांदा झालंय, खूप डोकं दुखतंय, खूप सायनसचा त्रास होतोय, खूप मान लचकली आणि खूप हलत नाही, एक्झॅक्ट जर मेडिसिन, मी प्रत्येक वेळा एक्झॅक्ट बोलतो त्याचा अर्थ समजून घ्या प्रेक्षकांनो. इंडिव्हिज्युअलायझेशन, एक्झॅक्ट. मी आणि माझ्या बायकोमध्ये किती फरक आहे मी नाही ते सांगणार तुम्हाला काय काय फरक आहे तो, पण स्वभावामध्ये फरक आहे. समजा एक गरीब आहे आणि एक हट्टी आहे, एक दादागिरी करतो, आणि ह्या दोघांना सेम मेडिसिन चालेल का? दोघांचे मान दुखते पण एक मेडिसिन नाही चालणार. हिचं औषध वेगळं असणार, माझं औषध वेगळं असणार, कारण तुमचा स्वभाव वेगळा आहे, तुमची शरीरयष्टी वेगळी आहे, तुमचं हिचा हलका कोठा आहे, माझा जड कोठा आहे. मला रात्री झोप 8 तास कमीत कमी लागते, तिला 5 तासात तिची झोप फ्रेश होते. ह्या दोघांची लक्षणं वेगळी आहेत. ह्याला म्हणतात एक्झॅक्ट मेडिसिन. का तर त्या माणसामध्ये आणि माझ्या औषधामध्ये काहीच राहिलं ना पाहिजे, एवढा असं परफेक्ट मॅच झालं पाहिजे. असं जर औषध दिलं ना होमिओपॅथीचं, आणि ह्याचं शिक्षण आम्ही HHF मध्ये देतो. मी की कसं इंडिव्हिज्युअलला बघायचं कसं ते आम्ही HHF मध्ये आम्ही देतो. आणि त्याच्यामुळे होमिओपॅथीनं असं वाटतं अरे हा, अरे ही तर ही रेमेडी आहे, लगेच काढतात ते लोक, कारण आमचं ते बंबार्डिंग आहे. तर अशामुळे 5 मिनिटात पण पेशंट बरा होऊ शकतो दुखण्यात. आणि तोच जर क्रोनिक आजार आला, क्रोनिकचा अर्थ लोकांना आधी समजूया. क्रोनिकचा अर्थ जो आजार पटकन बरा होत नाही, चिकाटी. सर्वात क्रोनिक एक्झाम्पल देणे यांना लगेच मनात लागेल क्वेश्चन, सांगू कुठलं? रिंगवर्म, गजकरण. 7-8 वर्ष चालतो मॅडम. मग त्याचं मूळ कारण काय? आता डायबिटीज क्रोनिक डिसीज आहे ना, किंवा अँकिलॉजिंग सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, 6-6 वर्षापासून आजार झेलतायत, मायग्रेन, ब्लड प्रेशर. काय होतं, माणूस ना त्याचा एक आयुष्याचा एक प्रवास असतो, आणि त्या प्रवासामध्ये त्याला खूप गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात, पण तो बोलून नाही दाखवत, किंवा तो मनातल्या मनात ठेवून देतो. आतल्या धरून 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 ना तुमच्या इमोशन्सचा ना एक आतमध्ये नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडत जातो, आणि काही महिन्यांनी किंवा वर्षांनी तो एक डिसीज घेऊन बाहेर येतो, आणि त्याला आम्ही म्हणतो क्रोनिक डिसीज. ओके. म्हणून पेशंटला होमिओपॅथीच्या डॉक्टरना अर्धा पाऊण तास लागतो, 1 तास लागतो. आणि आता तुम्ही काय होतं, होमिओपॅथी हळू काम करते असं म्हणतात. तर क्रोनिक डिसीज जर 6 वर्षाचा आहे तर तुम्ही अशी अपेक्षा कराल का की 3 तासात बरा होईल? नाही ना. त्याला हळूहळू त्या स्टेप वाईजनी बरं व्हायला पाहिजे. मग आधी कुठला ऑर्गन खराब झाला होता, मग तो गेला की मग त्याच्या खालचा ऑर्गन, त्याच्या म्हणजे अगदी डीप पासून आम्ही वरती वरती हे करतो ना आजार बरे. मग एक 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 लेअर बरे करत 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 तो जायला वेळ लागणारच आहे. पण जर तुम्ही म्हणतात की होमिओपॅथी फास्ट काम करते का स्लो, आय विल टेल फास्ट. बिकॉज जर का एखादं पेन, मग ते नागिन असलेली, नागिनचं पेन तुम्हाला माहिती आहे काय भयंकर असतं. हर्पीज हर्पीज झोस्टर.
पण तरी जर होमिओपॅथीचं एक्झॅक्ट मेडिसिन मिळलं ना, 12-15 मिनिटात त्याच्या वेदना कमी होतात. 12-15 मिनिटात. कॅन यू इमॅजिन दिस? सो इट इज नॉट फास्ट ऑर स्लो, इट इज फास्ट. बट जेव्हा तो जुना आजार मुरला असेल तर समजा एक कैरी घेतली तुम्ही, ती तुम्ही त्या मिठामध्ये टाकून ठेवली 6-6, 8-8 महिने, तर तो कैरीतून तो मसाला जायला लगेच जाईल का? तो किती धुवा तुम्ही तरी तिथे मीठ मुरलेला असतो. तो मुरलेला आजार त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढायला थोडा वेळ लागतो. म्हणून तो स्लो आहे. अदरवाईज स्लो नाही आहे, फास्टच आहे. दिस इज क्रोनिक अँड दिस इज ॲक्यूट. ॲक्यूट इज फास्ट, वेअर होमिओपॅथी वर्क्स ब्युटिफुल. फक्त कुठे कुठे काय होतं, प्रत्येक ठिकाणी आता फॉर एक्झाम्पल 104 फीवर आहे, तर औषध देणं आम्ही देणार, पण काय होतं थोडासा पेशंट्सचा पण असतो की त्यांना लवकरच लगेच ताप आत्ता गेला पाहिजे. तर कधी कधी ताप उतरायला वेळ लागतो. कधी कधी पॅरासिटामॉल फास्ट काम करते, कधी कधी होमिओपॅथी फास्ट काम करते. पण लोकांचे कसं टक्कन गोळी खाल्ली आणि पुढे निघून गेलो काम करत. पण अदरवाईज जे गोष्टी आहेत, ताप सोडलं तर मी तर म्हणेन होमिओपॅथी त्याच्यासारखं फास्ट काय नाही, एवढं फास्ट काम करतं. येस. ओके. मी काही ठिकाणी जर सांगितलं, म्हणजे असं बघितलंय औषध देताना की हा डोस तुम्ही पाण्यात टाकून घ्या, मग त्याचं काय, म्हणजे त्याचं काय कारण? मी स्वतः पाण्यात टाकूनच सांगतो. पाण्यात टाकण्याचं कारण असं आहे की तो अजून डायल्यूट, होमिओपॅथीचा लॉ डायल्युशन वरती आहे. ओके. जितकं डायल्यूट होईल तेवढं सोपं. तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. एक गोळी असते ती आपण डायरेक्ट तोंडात टाकण्याच्या ऐवजी मी एक गोळी पाण्यात चमचा डिझॉल्व्ह करून घ्यायला सांगतो. कारण सांगतो. तुम्ही ट्रेननी ट्रॅव्हल केलं सर, ट्रॅव्हलमध्ये केल्यानंतर तुमच्या डब्यामध्ये समजा एका ट्रेनच्या डब्यामध्ये किती तुमची कॅपॅसिटी असते, 100 बायकांची कॅपॅसिटी असेल एका ट्रेनच्या डब्यामध्ये. त्याच ट्रेनच्या डब्यात तुम्ही 300 डबे आपण घुसतो आणि अशी चिकटून असतो. तुमची ऍक्टिव्हिटी इझी होते का तेव्हा? पण तेच सगळ्या फक्त अख्ख्या डब्यामध्ये 3-4च बायका असल्या तर त्यांची मोमेंट होतात. मग तुमची एफिकसी जास्ती होणार. येस. तुमची काम करायची पद्धत वाढणार. जर तुम्हाला भरपूर जागा असेल तर तेच होतं. एक गोळी पाण्यात टाकली की ती एका गोळीचे असे 1000 तुकडे होतात. आणि जेवढी तुकडे वाढतील ना तेवढे त्यांचं काम करायची क्षमता जास्ती असते. होमिओपॅथी मेडिसिन माझ्या प्रेक्षकांना सांगण्यासाठी मी सांगतो, इट इज अ एनर्जी मेडिसिन विच इज मेड अप ऑफ ट्रायच्युरेशन और सकशन्स. ठोक 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 तो असं वळवळत असतो असा तो मॉलिक्यूल. आणि त्याला जर तुम्ही पाण्यात टाकलं तर तो अजून मस्त प्रकारे असा पसरतो आणि मस्तपैकी त्याचं काम होतं. आणि ते घालल्यानंतर रिझल्ट अजून फास्ट येतात. छान इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन आहे. मला स्वतःलाच खूप इंटरेस्ट येतोय. ओके. मी जेव्हा फार्मसी शिकत होते माझ्या सेकंड इयरला, ईच अँड एव्हरी ड्रग हॅज इट्स ओन ॲडवर्स इफेक्ट. हे मी स्वतः अभ्यास केलाय. बरोबर. व्हॉट अबाउट होमिओपॅथी मेडिसिन्स? आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये देवाच्या कृपेने असं कधीच जाणवलं नाही मला. होमिओपॅथीने ॲडव्हर्स इफेक्ट होऊ शकत नाही, काउंटर इफेक्ट होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, कधी कधी काय होतं, माझं औषध मी समजा पेशंटने दिलं आणि पेशंटला बरं होतंय पण हळूहळू होत असेल. कधी कधी जसं मी बोललो, आंबा मुरलेला आंबा असतो तो, डिसीज हळूहळू कमी होतं. आणि अचानक तू कोणतरी सांगता, अरे काम कर ना तू, ते औषध घे ना पटकन होमिओपॅथीचं, म्हणून तुम्ही दुसरं औषध घेता काय? तिकडे तुमच्या जो आजाराचं औषध काम करत होतं तिकडे बाधा येऊ शकते. म्हणून एक होमिओपॅथी आणि एक ॲलोपॅथी डॉक्टर चालेल औषध एकत्र, पण एक होमिओपॅथी सर्दीसाठी औषध देतो आणि एक होमिओपॅथी कंबरदुखीसाठी औषध देतोय, नाही चालणार. इट्स अ बिटर ट्रुथ बट इट कॅनॉट वर्क लाईक दॅट. मी पेशंट आणतो, तू त्याचं औषध घे. अच्छा. कारण काय होतंय, तो वेगळ्या अनुषंगाने औषध देतो, मी वेगळ्या अनुषंगाने औषध देतो. आणि समजा त्यांनी मी माझं, तुम्ही बघाल तर मी नेहमी औषधाचं प्रिस्क्रिप्शन पेशंटकडे पाठवून देतो. बाय चान्स तो दुसऱ्या होमिओपॅथीकडे गेला तर तो होता, अच्छा चामोमीला दिले, ठीक आहे. मग तो ऍटलिस्ट काहीतरी कर. कारण चामोमीला समजा मी दिलं तर त्याचं काही मेडिसिन असे आहेत की त्याचे कॉम्प्लिमेंट आहेत की अजून चांगलं औषध त्याचं काम करत. काही गुणधर्म आहेत की असेही औषध आहेत की चामोमीला दिल्यानंतर असं औषध चामोमीची ऍक्शन थांबवू शकते.
मग ते औषध मी देणार नाही. असे इफेक्ट्स आहेत. पण साईड इफेक्ट, देर इज नो साईड इफेक्ट, बिकॉज द मेडिसिन व्हॉट वी प्रिपेअर इज इन अ सूक्ष्म लेवल. सूक्ष्म लेवल म्हणजे सटल लेवल, म्हणजे एका गोष्टीचे लाखात तुकडे होतात आणि एक तुकडा फक्त आपण टाकतो, त्याचं फक्त नर्व वरती काम करतं, नर्व स्टिम्युलेट होतं. ते मी नंतर तुम्हाला जसं सांगेन ना, आताच सांगून टाकतो. काय होतं, समजा एखादा मुलगा आहे, त्याचं ब्रेकअप झालं. ब्रेकअप झाल्यानंतर तो बोलतो शी माझं आयुष्यात काही नाही. ब्रेकअप झाणाऱ्यांनी ऐका रे, ऐका, ब्रेकअप झाल्यानंतर विसरून जायचं भरपूर आहेत आपल्याकडे आयुष्यात. सॉरी टू से. ब्रेकअप लग्न आधी झालेलं बरंच नाही ना. ओके, तर ब्रेकअप झालं म्हणून तो असा उदास बसलाय समजा. मग आई बोलते बिचारी रे खा रे, नको रे, नाही मला जगायचं नाही, मला खायचं नाही, मला प्यायचं नाही, मला आयुष्यात काही नाही कारण मी अभ्यास तरी कोणासाठी करू वगैरे असे मोठमोठे डायलॉग मारतात आणि त्याला दुःखही होतं. जितकं तुम्ही दुःख स्वतःला गॅदर करता ना, तर मोर यू से शी रे काय यार शी शी. आपल्या आतमध्ये पेशी आहेत. आवर बॉडी इज मेड अप ऑफ ट्रिलियन्स ऑफ सेल्स. आणि त्या पेशांना एका रस्त्याने, एका छानशा, म्हणजे नदीचा प्रवाह कसा असतो बघितला, छानसा जात असतो, त्याच्यावरती एक ओंकार आपण टाकला, ते म्हणजे आपलं शरीर. असं शरीर मस्त छान चालत असतं. आणि मग अचानक ब्रेकअप होतो कोणाला. ब्रेकअप झाल्यानंतर काय होतं, मोठा दगड पडतो आणि तुमचा फ्लो थांबतो. तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही पुढे जायला पाहिजे. तो ओंडका त्या दगडाला बाजूला करायला पाहिजे, तो ओंडका छान पुढे जातो. आयुष्य असं असतं. काय होतं माहितीये, हा माणूस इकडे अडकून बसतो, नाही मला मला नको 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 नको. आपल्या आतमधल्या ज्या पेशी आहेत, ज्या छान व्हायब्रेट होत होत्या, त्या उलट्या दिशेने व्हायब्रेट होतात. मग एक 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 डिसीज चालू होतं, मग आजारपण चालू होतं. मग तुमचे सेल्स व्हायब्रेट करायची पद्धत जी छान होती ती उलट्या दिशेने चालते. मग काय होतं, आजारपण येतात. का झाली, निगेटिव्ह एनर्जी आली बॉडीमध्ये म्हणून झालं. सेम व्हॉट हॅपन्स इन होमिओपॅथी. होमिओपॅथीला आम्ही असं 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 औषध देतो, त्याच्यात एक एनर्जी असते. मग जशा ज्या आता डिसअपॉइंटेड लव्ह म्हटलं, मग डिसअपॉइंटेड लव्ह म्हणजे काही काही रेमेडीज आहेत आमच्याकडे, ही 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 ह्याच्यापैकी कुठली, तर ह्याचे काय सिम्पटम्स आहेत, ह्याला जीव द्यावा असं वाटतं ना, मग ही रेमेडी जास्ती लागू पडते. मग ही आणि ही घेतो. आणि मग समजा एक एक्झाम्पल, ऑरम मेटॅलिकम समजा मी बोललो की हा ही मेडिसिन तू घे. ह्याच्याने काय होतं माहितीये, तुमच्या जे सेल्स उलट्या दिशेने व्हायब्रेट होत असतात ना, त्यांना औषध आलं की त्या सेंट्रल नर्वस सिस्टम, मी तुम्हाला आधी सांगितलं की CNS नी चालू होतं आपलं काम. ते औषध टाकलं तोंडात ना की तुमचे व्हायब्रेशन्स चेंज होतात इन अ व्हेरी पॉझिटिव्ह वे. ओके. आणि तो बोलतो, अरे मला माहिती नाही पण मला छान वाटतंय, मला आता ते मनात एवढं वाईट नाही वाटत, इतकं दुःख नाही येते मला आता, आय एम हॅपी. हे होमिओपॅथीने होऊ शकतं. आणि मग तो होमिओपॅथी जो आलेला जो अडथळा होता मोठा दगडाचा नदीच्या प्रवाहात, त्याला बाजूला काढतो, तो ओंडका परत सुंदर रीतीने पुढे जातो. असं असतं होमिओपॅथी. धिस इज हाऊ वी अंडरस्टँड द इमोशनल लेवल्स ऑफ मेडिसिन्स. आणि असं खूप वेळ झालेलं आहे होमिओपॅथीमध्ये. सर, आता आपला पुढचा प्रश्न म्हणजे इनफर्टिलिटी. इनफर्टिलिटी खूप छान प्रश्न आहे. आणि विशिष्ट वयात तुम्ही मूल जन्माला घातलं नाही की मग तुमची एक एज लिमिट झाली की तुम्हाला मूल होत नाही, हे प्रकार आजकाल खूप वाढतायत. सो याविषयी तुम्ही काय सांगा? आधी इनफर्टिलिटीचं प्रमाण का कमी होतं ह्याचा विचार केला तुम्ही, तर काय होतं की स्त्री होती ती ॲम्बिशियस एवढी नव्हती जेवढी आताची स्त्री आहे. शोल्डर टू शोल्डर राहते उभी. खर्च पण तेवढे वाढलेले आहेत, त्याच्यामुळे तिला काम करणं गरजेचंच आहे. काय होतं, एक आता इनफर्टिलिटी म्हणजे काय, आधी तुम्हाला फर्टिलिटी म्हणजे काय ते छानसं उदाहरण सांगायला जर धरलं तर तुमच्या पोटामध्ये बाळ येणं, त्याच्यासाठी आपल्या बॉडीची अख्खी जी सिस्टीम आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे. तो जो बिछाना आहे, ज्या बिछाण्यात पोटामध्ये बाळ जन्माला येणार, त्याचे 9 महिने पालन पोषण होणार, ते जे बाळ आहे त्याच्या आजूबाजूला जे एन्व्हायरमेंट आहे ते छान असलं पाहिजे त्या बाईचं.
एक. दुसरं की मला समजा मनापासून बाळ हवंय आणि मला मनापासून व्हाईस प्रेसिडेंट पण बनायचंय कंपनीचं, आणि आता मला 3 महिन्यांनी US ला जायची एक ऑफर आली आहे. समजा मी एक स्त्री आहे, तर मी काय विचार केला, जाऊ दे आता नको, पण 4 महिन्यांनी पोस्टपोन करून जाऊ. राईट आहे, एक्झॅक्ट आहे. पण त्याच्यामुळे होतं काय माहितीये, बॉडी इनडायरेक्टली सिग्नल देते, बाईस आज मेन्सेस नीट ठेवू नको, आज बोलून टाक मेन्सेस, आज अंड व्यवस्थित गेलं तर प्रेग्नन्सी राहिली तर मला त्रास होईल, तिकडे मला US ला जायचंय. इनडायरेक्ट तुम्ही कुठे ना कुठे तुमच्या शरीराला सांगता की भाई तुझे हॉर्मोन्स सध्या जसे हवेत तसे ठेवू नको, नाहीतर मूल होईल. यू आर प्रिव्हेंटिंग प्रेग्नन्सी. फॉर एक्झाम्पल, हे मला 3 वर्षाची मूल नको आहे, पहिला सेटल होऊ, 2 लॉंग टूर्स मारू आणि मग मुलं जन्माला घालू, असं जेव्हा आपण हजबंडला सांगतो तेव्हा तुम्ही आतमध्ये स्वतःच्या बॉडीला सांगताय की बॉस आय डोंट वॉन्ट प्रेग्नन्सी. हे एक कारण. सेकंड कारण, हजबंड आणि वाईफ मधला जो बॉन्ड आहे तो कसला आहे, किती चांगला आहे. काही जणांना असं वाटतं की अरे माझं होईल नाही, जशी मी समजा प्रेग्नेंट राहिले आणि नंतर हा बदलला तर, किंवा तो पण बोलतो की यायला ही बरोबर असेल ना माझं. कारण आजकालच्या जगामध्ये प्रेमाला खूप कमी महत्व राहिलेलं आहे आणि बाकीच्या गोष्टींवरती जास्ती महत्व दिलं जातं. आणि हे फॅक्ट आहे, जिकडे प्रेम येईल तिकडे हॉर्मोन्स नॉर्मल आलेच पाहिजेत. प्रेम संपलं, प्रेम बाजूला राहिलं आणि बाकीच्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या तर हॉर्मोन्समध्ये अडकणार प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही म्हणाल असं कसं? फॉर एक्झाम्पल, इस्ट्रोजन हा हॉर्मोन स्त्रीचा आहे, सिंपल. आणि कसं आहे, ही स्त्री कशी असावी तर ती नाजूक असायला हवी, डेलिकेट असायला हवी, सुंदर असायला हवी, केस मोठे असले पाहिजेत, लांब असले पाहिजेत, थोडंसं पटकन काय झालं तर रडायला आलं पाहिजे, थोडीशी जेलसी पाहिजे. स्त्री दाय नेम इज जेलसी, बुरा मत मानू जे आहे ते, पण त्या जेलसीच्या मागे प्रेम असतं. तुम्ही जर विचारलं तर माझी बायको, समजा मी कोणाशी बोललो तर माझ्या बायकोला वाईट वाटलं तर ते इट्स अ गुड साईन की तिचं माझ्याबद्दल खूप प्रेम आहे. ते प्रेम असतं म्हणून जेलसी असते. त्या स्त्रियांमध्ये जर लाज, हे स्त्रीचं सर्वात, अशी कुठली स्त्री सुंदर आहे असं जर तुम्ही मला विचारलं तर जी सर्वात जास्ती लाजाळू आहे ती सर्वात सुंदर आहे. ह्या सगळ्या कॅरेक्टर्स आहेत ना, हे हॉर्मोन्सची कॅरेक्टर्स आहेत. खरं सांगायचं तर तुम्हाला मुलीला नवराच पाहिजे, मॅच बघायला आवडत नाही बायकांना काही, ठीक आहे, कारण त्यांचा तो हॉर्मोन, तो जोश नसतो, तो वेगळा जोश तिकडे असतो. पुरुषांना मॅच बघायला आवडते, पुरुषांना कचरा करायला आवडतो, पुरुषांना शिस्त नसती असते घरामध्ये, पण स्त्री एकदम शिस्तबद्ध असते वगैरे वगैरे. हे सगळे हॉर्मोन्सचा खेळ आहे ऍक्च्युअली. त्या हॉर्मोनचंच कारण आहे ते असे असतात, अंडरस्टँड. आणि मग काय होतं, आता मी बोलतो ना, माझी मुलगी माझा अभिमान आहे, बरोबर आहे, ऍब्सोल्युटली. मला पण मुलगी आहे, मला पण माझ्या मुलं, पण मी ते माझ्या मुलं थोपवणार नाही, तू असंच कर, तू असंच कर, तू हेच कर. मग ती काय करते, मी असं म्हणतो, आय विल प्ले द रोल ऑफ दॅट एक्सपेक्टेड गर्ल, आय विल प्ले द रोल ऑफ माय फादर्स सन. मी डॉक्टर साहेब माझ्या भावांचा मुलगा आहे अशी ती स्त्री बोलते, प्रेमाने बोलते, अधिकाराने बोलते, हक्काने बोलते, मान्य आहे. पण त्या बिचाऱ्या स्त्रीला कळत नाही की असं वागून तुमच्या शरीरामध्ये सन बोलायची गरजच नाहीये. तू स्त्री आहेस, खूप आहेस, तू स्त्री आहेस म्हणजे तुझ्यात नारी शक्ती आहे, नारी शक्ती खूप पुढे, तुला गरज नाही सन बोलायची. मी माझ्या बाबांचा मुलगा आहे डॉक्टर साहेब, नको, कशाला बोल. मी माझ्या बाबांची अशी मुलगी आहे जी सगळं करू शकते असं बोल. मला बाबांचा मुलगा बनायचंय म्हणजे काय, बाबांना सपोर्ट पाहिजे, बाबांना काही झालं तर मी त्यांना हॉस्पिटल मी नेऊ शकणार आहे, मी त्यांचं असं डायरेक्ट करू शकते. पण मुलगा असा ज्या शब्द तुम्ही वापरता, तुम्ही इनडायरेक्टली बॉडीला एक मेसेज देत आहे की आय वॉन्ट टू बी लाईक अ बॉय, अँड देन इस्ट्रोजन हॉर्मोन सप्रेस होतो. ओके, हे नीट समजायला पाहिजे लोक. म्हणजे मला सांगायला लागेल की जर मी काही चुकलं असेल तर आय एम व्हेरी सॉरी, बट नारी शक्ती इज फेअर इनफ.
ती नारी शक्ती मुलीमध्ये आहे की ती खूप मोठी, ती सहनशक्तीच्या पलीकडची शक्ती आहे. पण तुम्ही त्या लेवलवर जाऊच नका. बॉय आणि गर्लच्या कंपेअरमध्ये जाऊ नका. युअर वे आहे, वे डिफरंट अँड वे डिफरंट फ्रॉम तर नारी शक्तीला स्वतःमध्ये एक नारी शक्ती आहे आणि बी हॅपी अबाउट इट. एक हॉर्मोनल प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला. पण नाही का, मुलंच का बाईक चालवतात, चालू देते ना. आणि हा जो आई वडिलांनी पण जो डिफरन्शिएट नाही 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 तू मुलगी अशी कशाला बसली तशी कशाला बसली, बसू द्या ना, काय बसायला फरक पडतोय. हा जो एक आई वडील जे डिफरन्शिएशन करतात ना मुलगा आणि मुलीमध्ये, हा खूप प्रॉब्लेमॅटिक होतो कदाचित, असं मला वाटतंय. कारण मी खूप वेळा बघतो दॅट डझंट हेल्प इन द हॉर्मोन्स. आणि एकदा हॉर्मोन्स असे तिकडे झाले की मग इन्फर्टिलिटी होते. दोघांचं कनेक्शनच नीट नाही तर कसं होणार. वन स्पर्म अँड वन एग इज फर्टिलिटी. डू यू अग्री? येस. लाखात स्पर्म्स येतात, इतना लाखात, आणि एकच अंड आहे. एवढे 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 येतात तरी आत जाऊ शकत नाही. असे मध्ये काय आहे. आदर ह्यांना इथे जायचं नाहीये, ह्यांना इथे जायचं नाही की ह्यांना रिजेक्ट करते. मग ते विचारतो काय होतं रे. तर नाही हो डॉक्टर, मला ना मी चाळीत आहे ना, मला माझ्या मुलाला चाळीत जन्माला नाही घालायचं. मग मी आमचं जर फ्लॅट होईल ना त्या मी जन्माला येईल. कसं होईल मग मूल. हजबंड बोलतो नाही डॉक्टर साहेब मला अजून सेटल व्हायचं, माझं जोपर्यंत मी व्यवस्थित सेटल होणार नाही तोपर्यंत मी म्हणजे तेवढं लांबलं तर बरंच होईल. साखळीला ब्रेकच लावतो आपण. ब्रेक लावू नका ना. मी काय म्हटलं तुम्हाला, एक नदीचा प्रवाह आपला एक ओंडका आहे, त्या ओंडक्यावरती बसा. जे आपल्याला आयुष्य घेऊन जाते ना ते बेस्टच आहे असं विचार करा, सगळं मस्त होऊन जाईल. तुम्ही प्लॅनिंगच करू नका, सगळं मस्त होऊन जाईल. आपण तर ट्रोल करणार लोक मला ह्या गोष्टीवर, पण करू दे, हरकत नाही. मला माहिती आहे हे फॅक्ट आहे. कारण तूच सुख करता तूच दुःख हरता. असं आहे की मी केलं असं मी करत बसलो तर काय नाही, तुम्ही काय नाही केलं. यू आर जस्ट अ मीडिएटर. तुमच्याकडून घडते. आता मी जे बसतोय आणि बोलतोय काही प्लॅन नाही, मी माझं काय नाही, हे माझं तुम्ही पण आणि आपण हे घडलेल्या गोष्टी आहेत. इट इज ऑल डिसाइडेड. मी मस्त बोललो तुम्ही मस्त केलं याचा काय अर्थ नाही. डोंट ब्रेक द फ्लो ऑफ लाईफ असं मला म्हणायचं, विच विल कॉज इन्फर्टिलिटी. आणि होमिओपॅथीमध्ये तर असं औषध आहे आमच्याकडे. असे HF म्हणजे इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहेत, ते फक्त इन्फर्टिलिटी केसेस घेतात. होमिओपॅथीमध्ये पण? हां, बापरे. फक्त इन्फर्टिलिटी केसेस घेतात. तुमचा अनुभव सांगा ना मग. माझ्याकडे एक केस होती, 7 वर्ष नव्हती होत त्यांना. आणि त्यांना मी विचारलं की बाबा असं काय चाललंय वगैरे वगैरे. तर काय नाही, सगळं चांगलंय, मस्त चाललंय मस्त चाललंय. मी काहीतरी असणार आहे. हे बघ एक कॉज असतो तो तुम्हाला ब्रेक देतो. काही ना काहीतरी एक कॉज असतो जो तुमच्या आयुष्याचा अडथळा बसतो. ती इमोशन असतं. मी तिला विचारलं का तुला काय होतंय, काय त्रास. ते काहीच नाही बोलले, कसंच नाही, सगळं मस्त आहे. 7 वर्ष झाली. मग मी हजबंडला विचारलं काय झालं, कसं प्रॉब्लेम, काय झालं, कसं चाललंय. सगळं मस्त चाललंय. मला काहीच प्रॉब्लेम म्हणजे माझं एकच आहे की तुझा घरात कोण कोण आहे. ते म्हणजे माझे सासरे पण आहेत आणि सासू पण आहेत. मग त्याचा काय इम्पॅक्ट आहे का तुझ्या लाईफमध्ये. इम्पॅक्ट असं नाही, पण सासरे ना डॉक्टर दारू पितात कधी कधी आणि मग ते शिव्या वगैरे घेतात. तर मग माझ्या मनात एक धास्ती नक्की आहे की माझ्या बाळ जन्मानंतर जर त्यांनी ह्या शिवाय ऐकलं तर कसं होईल. एवढी धास्ती आहे मॅडम, ऐका. एकच धास्ती आहे की जर माझ्या जन्माला बाळाला जर ह्याने ह्या शिवाय ऐकलं तर कसं होईल. ह्या एका थॉटनी कसं अडलंय बघा प्रेमाचं. नवरा खूप प्रेमळ, बायको खूप प्रेमळ, सासरे पण खूप प्रेमळ, सासू पण खूप प्रेमळ. पण तिच्या आत एक धास्ते की असं झालं तर त्यांनी ऐकलं तो तर तसा शिवराळ करणार नाही होणार. किती पुढचा विचार आणि काय. मी औषध दिलं. औषध दिल्यानंतर ती बोलली पहिल्या महिन्यात की डॉक्टर ते धास्ती माही तर नाहीच आहे. मला असं काय वाटत नाही ड्री, एवढे चांगले सासरे आहेत, ठीक आहे एखादं शिवी वगैरे नाही तर एवढं काय त्याच्यात.
असं मला वाटायला लागलं. आणि खरं आहे ना, हे नॉर्मल आहे. आणि सेकंड मंथ मध्ये ती प्रेग्नन्सी तिला आली आणि तिने जो चेहरा तिचा बाळ दाखवला की सर माझी 7 वर्षात पहिल्यांदा UPT पॉझिटिव्ह, तर ते बघून आम्ही दोघं होतो, मी आणि अनघा, आम्ही दोघं म्हणजे नॅचरल प्रोसेस. लगेच प्रेग्नन्सी नेक्स्ट मंथ, सेकंड मंथ मध्ये प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली. आणि जी खुशी ती आम्ही बघितली ती करोडोंच्या पैशांनी पण नसते. एवढी आनंद आम्हाला झाला ना. अरे म्हणजे काय मी केलं असं नाही, परत सांगतो, होमिओपॅथी माझं परम दैवत आणि माझी देवावरची श्रद्धा, आणि त्यांनी मला सिलेक्ट केलं की तू हिला औषध दे म्हणजे ती बरी होईल. तर मी होमिओपॅथ जे असतील ना, हे खास मला व्हिडिओ होमिओपॅथचा म्हणून जातो की तुम्ही ना काहीतरी मला मिळेल म्हणून होमिओपॅथी करू नका. होमिओपॅथीचं स्पिरिच्युअल डिवाइन सायन्स, इट हॅज गॉट नथिंग टू डू विथ ओनली सायन्स. प्रेम करा पॅशनेटली, फक्त पेशंटला बरं करण्याचा हेतू ठेवा. होमिओपॅथी मला कुठच्या कुठे घेऊन जाईल, हे मेरा वादा आपसे. आणि प्रत्येक HHF हे कळालेलं आहे त्या डॉक्टरला की यस राईट आहे, असंच आहे. सर पुढचा प्रश्न, युट्यूबवर भरपूर डायटिशियन, इंस्टाग्रामवर त्यांचे पर्सनल प्रोफाईल्स, त्यांचे कन्सल्टेशन, त्यांचे अपॉइंटमेंट्स, त्यांचं एक वेगळं डाएट चार्ट, हे सगळं खूप अवेलेबल आहे. मी खूप काही करून चुकलेत, पण माझं वजन काही येत नाही लग्नापूर्वी जसं होतं तसं. सो तुम्ही वेट लॉस किंवा वेट गेन याबद्दल होमिओपॅथीमध्ये काय उपचार पद्धती आहे ते सांगा. वेट लॉस, वेट गेन मध्ये होमिओपॅथी चांगलं काम करू शकते, पण डाएट इम्पॉर्टंट आहे मॅडम. कॅलरीज व्हेरी इम्पॉर्टंट, प्रोटीन्स इनटेक व्हेरी इम्पॉर्टंट. कार्बोहायड्रेट्स कमी कसं करायचं, कुठले कार्बोहायड्रेट्स कमी खायचे, पहिली चपाती बंद करायची, असं माझं म्हणणं आहे. कारण माझं पण वजन कमी होत नव्हतं, मग मी शेवटी चपाती बंद केल्यानंतर माझं आपोआप वजन कमी नाही आलं. पण मी आता जागे बोलतात तुम्ही आता बरे आहेत, पण तरी ॲज युजल मी मला एव्हरी सिंगल सिम्पटम हॅज अ थॉट प्रोसेस बिहाइंड इट. वेट गेन स्त्रियांमध्ये एक लक्षात घ्यायचं की मी आता आधीसारखी राहिली नाही, ही फिलिंग तुमचं वजन वाढवणार. मी आधी एवढी सुंदर दिसत नाही, ही तुमची फिलिंग तुमचं वजन वाढवणार. माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे, ही फिलिंग तुमचं वजन वाढवणार. मला लोक खाली लेखतात, ही तुमची फिलिंग तुम्हाला वेट लॉसला, वेट गेनला कारणीभूत ठरेल. माझा अपमान झाला आणि मी काही बोलू शकले नाही, वेट लॉस, वेट गेन होणार. थायरॉइड, जी गोष्ट मला करायची होती मला करता नाही आली, मी करू नाही शकली, असं ज्या स्त्रियांना वाटतं किंवा मी आरशात, किंवा काही गोष्टी ते जे स्वतःला इम्पॉर्टन्स देत नाहीत. लास्ट मी एका पेशंट तू स्वतःला आरशात कधी पाहिलं, ती अशी बोलली, अशी विचार करते. म्हणजे 2 मुलं, एक नवरा, सासू सासरे, सगळ्यांना पाहता पाहता स्वतःकडे दुर्लक्ष करणं वेट लॉस, वेट गेन. परत सांगतो, स्वतःवर प्रेम करणं सर्वात जास्त इम्पॉर्टंट. बाई स्वतःवर प्रेम सर्वात उशिरा करते, पहिलं सगळं बाकीचं बघ स्वतःवर येतं, वेट गेन होणार. बॉडी बोलते मी सगळे तुझ्यासाठी करते आणि तू माझ्याकडे लक्षच देत नाही, मी पसरणार. नंबर 2, आय एम नॉट हॅपी विथ व्हॉट आय एम डुईंग, वेट गेन. मला जे करायचं होतं ते मला करता नाही आलं, वेट गेन. मी सगळं धरून ठेवलं, आतमध्येच ठेवून ठेवलंय. वेट गेन मध्ये काही नसतं, पाणी आत राहतं, सिम्पल. वॉटर रिटेन्शन असतं. वॉटर रिटेन्शन मध्ये अनवॉन्टेड थिंग्स ठेवून देणे डोक्यात, सोडून द्या. आणि होमिओपॅथी नंतर ते विचार करतं काय आलं, हा हे मला डोक्यात आहे डॉक्टर, औषध द्या. ओंडका नदी स्मूथ. ब्लॉक झालं, जर ब्लॉक झाला रस्ता तर वाढणार ना पाणी. ओपन, स्वाहा, सोडून द्या, धरून ठेवू नका, लेट इट गो, लेट गो. म्हणून नेहमी योगामध्ये मेडिटेशन लेट गो करा. काय, फ्लो इज लाईफ, फ्लो इज लाईफ अँड स्टॅग्नेशन इज डेथ. म्हणजे वाहतं पाणी आहे ना, हे प्युअर असतं, पिऊ शकतो, पण तळ्यातलं पाणी नाही पिऊ शकत. मग धरून ठेवतं, ते धरून ठेवलेलं पाणी तळ्यातलं, मग ते वाढत राहतं. म्हणून मी मस्त आहे, स्वतःला आरशात बघून नेहमी मस्त आहे, मी छान आहे, मी सुंदर आहे, मी मस्त आहे, मी टॉप आहे, मी बेस्ट मदर आहे, मी बेस्ट वाईफ आहे, मी बेस्ट सून आहे,
कोणी मला क्रिटिसाइज करू दे, मला काही फरक पडत नाही. मला माहिती आहे मी टॉप आहे. हे जर तुम्ही ठरवलं तुमचं वजन नाही वाढणार याच्यामुळे. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी पहिले स्वतःवर प्रेम करा. सिम्पल, एकदम सिम्पल. आणि कोणी तुमच्यावरती काय कोणी बोललं तर त्याला किती इम्पॉर्टन्स द्यायचा हे तुमच्यावर आहे. तुमच्यावर आहे. अरे हा असा मला बोलला, गेला खड्ड्यात बोलला तर बोलला. आय डोंट केअर. इज वेट गेन इफ आय टेक इट इन माय हार्ट आय विल फ्लेअर अप. पण मग तरी लाईफस्टाईलचा प्रकार येतोच ना. ते तर पाहिजेच. काय होतं, मी हे कोणाला सांगतोय जे सगळं करून सुद्धा वजन कमी होत नाही त्यांना सांग. नाहीतर नुसतं डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल्स, 7च्या आत तुम्ही जेवलात सकाळी रात्री, एक टाइम फक्त फळं खाल्लीत आणि छानसं प्रोटीन डाएट घेतलं तर तुमचं वजन कमी व्हायलाच पाहिजे. एक दिवस चीट डे ठेवा आणि होमिओपॅथीचं औषध घ्या. नाही घेतलं तरी काम होईल. उगाच मी असं नाही म्हणणार की होमिओपॅथीला प्रत्येक वेळा क्रेडिट द्यावा, पण हे केलं नाही तरी होत नसेल तर नक्की होमिओपॅथीचं औषध घ्या आणि मग बघा. ओके. आता जे विद्या बालनचं काय इन्फ्लमेशन, ते म्हणणं वेट लॉस कसं केलं तिने, तिचे बरेच इंटरव्ह्यू असतात, बरेच पॉडकास्ट असतात त्या विद्या बालनचे, की तिने वेट लॉस कसं केलं. ती म्हणते की माझ्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन होतं. माझी GIT जो स्टडी माझ्या डायटिशियननी केला आणि मग ते इन्फ्लमेशन कमी झालं आणि मग तिचं वजन कमी झालं. काही लोकांचं वजन वाढतं मग ते कमी करतात. मग सगळे डाएट करून झालेत, कमी पण वजन होतं पण ते परत वाढतं. मग त्याचंही कारण हेच आहे का? सायकल तिथेच अडकली आहे. सायकल तिकडेच अडकली. ओके. हेच सायकल तिथेच अडकते सगळ्यांची. मेनोपॉज मध्ये माणूस फुगतो कारण तिला असं वाटतं अरे यार आता काय माझं इम्पॉर्टन्स राहिलंच नाही. माझं इम्पॉर्टन्स राहिलं नाही असं म्हटल्यानंतर तू कशी तुझी बॉडी तशीच तशी राहणार. माझा इम्पॉर्टन्स मेनोपॉज असू दे ना नसू, मी टॉपच आहे, हे टॉप ठेवून द्या. ट्राय टू अंडरस्टँड आय एम द बेस्ट. Nobody can stop you. This impact on your body. Hair fall कसा होतो, कसं केस गळतात. लहान आजकाल 21, 22 वर्षाच्या मुलींचा हेअर फॉल होतो. केस पांढरे होतात. केस पांढरे होतात त्याचं कारण काय आहे माहितीये का? देवाच्या मी ते बोलतच नाही जाऊ सगळ्यांसमोर. तर केस पांढरे का होतात तेच नक्की होतं की ओव्हर मॅच्युरिटी. आजकाल 23 वर्षाचा मुलगा माझ्याकडून ब्लिडिंग बोलतो, सर मला ना 28 वर्षापर्यंत मला सी फेसवरती मला घर बांधत. तुझं वय किती, तू बोलतोस किती, तू किती पुढचा विचार करतोयस. 23 वर्षाचा मी होतो त्या मी आपले माधुरी दीक्षितचे पिक्चर बघण्यात मग्न होतो आणि तुम्ही तिकडे 28 वर्षी त्या सी फेसच्या इकडे माझा फ्लॅट हाऊसवर विचार, किती विचार करताय तुम्ही, किती लवकर म्हातारे होताय. चाइल्डहुड गेलं कुठे, लहानपण कुठे गेलंय तुमचं. देयर इज नो लहानपण नाव लेफ्ट इन किड्स. लगोरी नाही, काठी उडवी नाही. 8व्या 8, 9 स्टँडर्ड मध्ये लोक नको नको ते मूवीज बघतात आणि हे करतायत. सर आता आजकाल खूप हेअरफॉल होत आहे. मला स्वतःला हेअरफॉल आहे. मी उठली तर आता चेअरवर केस दिसतील. सो हेअरफॉल बद्दल तुम्ही काय सांगाल? हेअरफॉल एक तर आपलं डाएट सर्वात जास्ती, गाजर, भाज्या, विटामिन ई सगळं हे खाणं, सगळं. गाजर म्हणजे फक्त गाजर नाही, सगळ्या भाज्या. म्हणजे आम्ही गाजर म्हणून का म्हटलं, कारण गाजर आणि माझी अलर्जी आहे, पण मी तरी जग मरत सगळ्या भाज्या खातो म्हणून पटकन पहिलं डोळ्यासमोर गाजर आलं. गाजर असं नाही, सगळ्या भाज्या खायला पाहिजे. आमटी, मोरांबे आयुष्यात राहिलेच नाही आजकाल. चटणी, खरडा, ठेचा हे राहिलंच नाही. तूप बघायला मिळत नाही मला कोणाकडे. लोणीकडे बघायला मिळत नाही. या सगळं डाएट इम्पॉर्टंट आहे. एक. सेकंड, व्हॉट यू इट, किती प्युअर खातोय ते एक आहे. आणि ॲज युजल इमोशन आलंच त्याच्यात. इमोशनल कॉज इज द मेन कॉज फॉर हेअरफॉल. अगेन हेअर म्हणजे व्हॉट इज हेअर? हेअर फॉर वुमन इज व्हॉट? स्त्रियांसाठी केस म्हणजे त्यांची ब्युटी आहे, त्यांचं सौंदर्य आहे, त्यांचं अभिमान आहे, त्यांचा स्वाभिमान आहे. जेव्हा आपण स्त्रीचं, मुलीचं कौतुक करतो, डॉटरचं म्हणजे माझ्या कन्येचं एक बाप कौतुक करतो किंवा नवरा आपल्या बायकोचं कौतुक करतो, तर
आपोआप तिचा केसांमध्ये हात जातो. म्हणजे काय माहितीये की तशी मी आहे, तशी मी आहे. आपोआप असं जातो बघा. जेव्हा मिस इंडिया वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पहिला हात असं जातो बघा त्यांचा, कारण आय हॅव अचिव्ड इट, बट आय हॅव नॉट येट अचिव्ड. म्हणून वाईट वाटून घेऊ नका. अ टाइम विल कम, अ टाइम विल कम. एक वेळ येईल तुमची आणि तुम्ही आयुष्यात सगळं हवं ते मिळेल. थांबा. एक सेकंड. ब्रेकअप इज द मेजर कॉज ऑफ हेअरफॉल बिफोर मॅरेज. आफ्टर मॅरेज हेअरफॉलचं असं कारण असं, तो हॉर्मोन असतो की तुमचं डिलिव्हरी असते. डिलिव्हरी झाल्यानंतर मग हॉर्मोन्सच्या आत वादळ होतात. वादळ तुम्हाला माहिती नाही एवढी वादळ होतात. एका साईडने दूध सिक्रेट होतं, एका साईडने मेन्सेस थांबले असतात, एका साईडने हे सगळं होतं. त्याच्यामुळे बॉडी कुठे जाते तर हेअरफॉल. तर तसं असेल तर काळजी करू नका. हळूहळू जसं तुम्ही हे व्हाल तसे केस तुमचे परत नॉर्मलच होतात. पण अगदी इकडे स्काल्प, मॅडम तुमचं स्काल्प दिसत नाहीये त्याचा अर्थ तुमचं काही प्रॉब्लेम. परफेक्ट. इथलं स्काल्प दिसलं नाही पाहिजे. इथलं म्हणजे काय म्हणतात स्काल्पला मराठीत काय म्हणतात तुम्ही, टाळू दिसलं ना तर मग गडबड आहे काहीतरी. मग तुमचा कोणतरी खूप अपमान करताय. 100% लिहून देतो मी. तुम्ही बोला कुठनं आलं. मी एक पुस्तक लिहिलंय सर, आपल्या पुस्तकाबद्दल सांग. द थर्ड आय ऑफ प्रिस्क्रिप्शन असं एक पुस्तक लिहिलंय. त्याच्यावरती मी असं लिहिलेलं आहे, असं नियम आहे, नियम, लॉ डझंट चेंज. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. हा लॉ आहे. म्हणजे फळ वरती तर खालीच पडला. लॉ ऑफ ग्रॅव्हिटी असं तसा लॉ आहे. लॉ इथे जर टक्कल पडते, इथे आयदर तुमचं कोणीतरी खतरनाक अपमान करतंय घरात, तुमच्या खूप डिग्निटी तुमची तुटली जाते, हे मी स्त्रियांमध्ये बोलतोय, किंवा मनासारखं होत नाहीये, किंवा ब्रेकअप झालंय, किंवा झालं होतं, किंवा आईला मी काय विचार केला आणि कसं, डिसअपॉइंटमेंटला काय म्हणतात, निराश, अतिशय निराश होणे. मी खूप आशा ठेवली होती की असं होईल माझ्या आयुष्यात, हे होईल, ते होईल, ते होईल, आणि तसं ती आशा झाली नाही. आम्ही टोटल निराश झाले. मला जे हवं होतं ते मला काहीच नाही मिळालं. पूर्ण हे स्काल्प दिसणार नाही. किंवा पीसीओडी, मग हॉर्मोन इम्बॅलन्स, मग शिआर, मी आय वॉज द थर्ड डॉटर. माझ्या बाबांनी मला कधी असं ॲक्सेप्टच नाही केलं. असं होऊ शकतं, नाही असं नाही हो, की बाबांना मुलगा होता आणि मी मुलगी झाले. कसं वाटेल त्या पोरीला? यार जन्माला आल्यानंतरच तिची आयडेंटिटी क्रायसिस करून टाकली. असं तर मी तर माझ्याकडे केलं होतं की ते वडील तिला हॉस्पिटलमध्ये बघायला पण नाही गेलं, का तर मुलगी झाली. मग त्या मुलीला त्या पोरीचं आयुष्याला काय महत्व आहे सांगा. मग किती चुकीचं चालतं हे सगळं. चालायचं आता नाही होत, पण चालायचं. ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या थॉट प्रोसेसवरती खूप फरक पडतो आणि त्याचा हा परिणाम होऊ शकतो. दिस इज वन ऑफ द कॉजेस ऑफ हेअर फॉल, मेनी कॉजेस. आता आपण पॉडकास्टच्या शेवटाला आलोय. शेवटचा एक प्रश्न, जे आता MBBS बद्दल आपण जे म्हणतोय, किंवा मेडिकल सीट, नीट PG करतायत, नीट UG करतायत पोरं, किंवा झालेली आहेत डॉक्टर्स, नवीन जे बिचारे ऑप्शन म्हणून BHMS ज्यांनी केलंय, अशा मुलांना होमिओपॅथी कन्सल्टंट, तुम्ही सिनियर होमिओपॅथी कन्सल्टंट म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? होमिओपॅथीच्या करिअर बद्दल होमिओपॅथी करावं का नाही? मी त्यांना एक सल्ला देईन की सगळ्यांनी नीट ऐका. हा प्रश्न जे उत्तर मी सांगतो ते होमिओपॅथिक स्टुडंट जे बाहेर पडतात त्यांना मी सांगतोय, नीट ऐका. तुमच्या हातामध्ये एक ब्रह्मास्त्र आहे. ते दिसताना तुम्हाला असं प्लास्टिकची बॉटल वाटेल, पण ह्या ब्रह्मास्त्र ह्याच्यात जर तुम्हाला जाणवायचं असेल तर होमिओपॅथीचा नीट अभ्यास करा. तुम्ही अशा सायन्सचे एक वन ऑफ द स्टुडंट आहात जे सायन्स खूप पुढे जाणार आहे. आमची एक ऑर्गनायझेशन आहे HHF म्हणून. हे ॲडव्हर्टाईज नाही, तुमचा प्रांजळ प्रश्न म्हणून मी प्रांजळ उत्तर दिलं. प्रत्येकाच्या नशिबात HHF आहे मी सांगू शकत नाही. ज्यांच्या नशिबात HHF आहे त्यांच्याबद्दल सांगतोय की ज्यांना खरोखर होमिओपॅथी करायची, ज्यांना खरोखर होमिओपॅथीमध्ये एक्सेल व्हायचंय, ज्यांना खरोखर सक्सेसफुल होमिओपॅथ म्हणून व्हायचंय,
HHF तुमच्यासाठी बनलेली आहे. HHF मध्ये दरवाजे नाही आहेत. खाली आम्ही नंबर वगैरे देऊ तुम्हाला, ज्यांना कॉन्टॅक्ट करायचं त्यांना. होमिओपॅथी शिका आणि आम्ही तुमच्याकडनं ही पण आशा ठरवू की तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही आम्हाला परत शिकवा. कारण होमिओपॅथी एका जन्माची गोष्ट नाही, खूप मोठी आणि वास्ट सायन्स आहे. ती शिकत राहावी आणि शिकत राहावी. आणि त्यासाठी आम्ही 10-20 हजार एकत्र डॉक्टर्स आहोत. आमचे वेबिनार सेमिनार्स होतात. आमची एक अकॅडमी आहे जिकडे आम्ही त्यांना होमिओपॅथी म्हणजे फुल सिन्स द बिगिनिंग पासून कॉलेज से क्लिनिक तक असा अख्खा आमचा एक पॅटर्न आहे की कॉलेजमधनं बाहेर आल्यापासून क्लिनिक पर्यंत तुम्ही कसे करायचं, कुठल्या गोष्टी करायच्या. बरं, कॅन्सरची केस आली तर काय करायचं, सर्दीची केस आली तर कसं घ्यायचं, हेअरफॉलची केस असेल तर काय करायचं, लहान मुलांना कसं ट्रीट करणार, 6 महिन्याच्या बाळाला मी कसं औषध देणार, हे सगळ्याची ट्रेनिंग आम्ही त्या डॉक्टर्सना देतो. तुमच्या हातात परत सांगतो ब्रह्मास्त्र आहे, ब्रह्मास्त्र. ते तुम्ही बाजूला ठेवून बाकी काही करू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे. नवीन डॉक्टर्स होमिओपॅथी जे बाहेर पडतात त्यांना थोडासा वेळ घ्या. सक्सेस तुमच्या मागे लागेल. तुम्ही प्रोसेसकडे आणि एक्सेलन्सकडे वळा. सक्सेस सारा झक मार के आपके पीछे आएगा. आई एम नॉट जोकिंग. दिस इज अ प्रॉमिस फ्रॉम HHF. थँक्यू. तर आज आपण होमिओपॅथीबद्दल खूप छान माहिती ऐकलेली आहे आणि ज्यांनाही वाटतंय होमिओपॅथी मेडिसिन खूप लॉंग टर्म आहे, खूप वेळ लागतो, बरे होत नाहीत, तर त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आज बहुतेक आपल्याला एपिसोडमध्ये मिळालेली आहेत. तुम्हाला सरांकडनं उपचार घ्यायचे असतील, तुमच्या काही समस्या असतील तर मी सरांच्या सगळ्या लिंक्स आणि डिस्क्रिप्शनमध्ये सगळं देते. तुम्ही सरांच्या अपॉइंटमेंट्स घेऊ शकता. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज आलात आमच्या शोवर. मला खूप नॉलेज मिळालं. एक मेडिको असल्यामुळे खूप छान वाटलं. हा विषय मला खूप आवडतो आणि खूप 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 मनापासून थँक्यू. आणि एक डेंटिस्ट असून तुम्हाला होमिओपॅथीवर इतकी क्युरियोसिटी आणि माझं प्रचंड प्रेम आहे होमिओपॅथीवर. आणि पॉडकास्ट आता म्हटलं आपण चला भेटूया डॉक्टर्स. डॉक्टर कोण आहे, डॉक्टर महाजन खूप नाव ऐकलं होतं, म्हटलं आपण भेटूच या डॉक्टरांना काय म्हणताय. पण सर खरंच खूप मनापासून थँक्यू. मला खूप छान वाटलं कॉन्व्हर्सेशन आजचं, खरंच छान वाटलं.